प्रॅक्टिकल हॉलमध्ये येऊन मला तर वाटलंच नव्हतं की आमच्यासोबत असा सीन होईल। तर राम राम भावांनो, सकाळी सकाळी ना मी निघालो होतो भाऊ कॉलेजला, कारण की आपल्या कॉलेजमध्ये ना प्रॅक्टिकल चालू आहे आमचे। पण या गाडीची हाल बघून माझ्या मनात एकच विचार आला होता की हिला तर आहे ना आजपासूनच काढायचं। तेवढ्यात माझी नजर जाती आपल्या बांगड बिल्ल्याकडे। तो तर आरामशीर बसला होता, त्याला म्हटलं उठ रे भाऊ, काही काम धंदा कर। मग मस्तपैकी आपली गाडी काढली आणि निघालो होतो भाऊ कॉलेजला, कारण की आज आहे ना लवकरच जायचं होतं। रस्त्यामध्ये ना तेजस आणि हे बाबा भेटले होते, त्यांना लिफ्ट दिली आणि निघालो होतो देवगावला। बाबा बोलत होते की आपल्या गावातला रस्ता आहे ना 2च महिन्यात होणार आहे। मग काय माझी फिलिंग डायरेक्ट ढगातच ना। मग बाबाला आहे ना बस स्टँडवर सोडून आलो आणि लगेच निघालो भाऊ कॉलेजकडे, कारण की असं पण आहे ना लईच टाइम होत होता। म्हटलं लवकर जाऊ आणि पेपर देऊन घरी येऊ। आणि आमच्या कॉलेज मधला सीन कसा झालाय माहिती का, जन्माला आला याला आणि पाणी व मेला। तर झालं असं की BSc ला ऍडमिशन घेऊन आहे ना माझ्यासोबत असा सीन झाला, असं समजून घ्या तू। कॉलेजला आल्यावर ना आपल्याला भेटतं भाऊ आपले मित्र, त्यांना बघून मला तर असंच वाटलं होतं की लई जोरात आलेलं आहे, कारण की याचे केस पहा ना डायरेक्ट बाजरीवर उभे झाले होते। प्रॅक्टिकल हॉल मध्ये आलो होतो आणि एवढे सगळे गट्टे आहे ना आपणच टाकले होते बरं का काल इथं। पण तेवढ्यात लक्ष जातं माझं या बोल्डवर, कारण की या बोल्डवर लिहिलं होतं बॉटनी आणि माझा पेपर होता भूत झुलॉजीचा। बेकार सर लोक आहे, म्हटलं कुठं येऊन बस इथं भाऊ। आम्हाला आहे ना कॉकरेट डायजेस्टिव्ह सिस्टमचं आहे ना फिगर काढायला लावली ती, पण आम्ही काय खाते पिता घरचा काढला एक आणि एक आहे ना डायरेक्ट दुबला पत्रा काढला। आणि हा आमच्या कॉलेज मधले पोर आहे ना डायरेक्ट गँगस्टर आहे भाऊ, डायरेक्ट मोठमोठे कडेच घेऊन येते भाऊ। हा पण जेव्हा भांडणं झाले ना तेव्हा नाही येणार, आणि असे कडे घेऊन येऊन राहिले म्हटल्यावर लईच बेकार पोर आहे। पेपर वगैरे देऊन मी निघालो होतो गावाकडे, आणि गावाकडे येऊन बघतो तर सगळा रोडच उकरेल ना भाऊ, कोणाची पण होती लागली काय माहिती भाऊ।